जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट नदीम खान. आज आपण समजून घेणार आहोत की NDPS ॲक्ट अंतर्गत गांजाच्या व्याख्यावरून जामीन मिळू शकतो का? या महत्त्वाच्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात विशेषतः हा मुद्दा वारंवार मांडला जातो की पोलिसांनी जप्त केलेल्या गांजामध्ये फळधारी व फुलधारी शेंडे, बिया, देठ, खोड आणि पाने यांचा समावेश होतो. या वर्णनातील विसंगती दाखवण्यासाठी FSL रिपोर्टचा आधार घेतला जातो. या सर्व गोष्टींवर कायदा आणि न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ घेत आपण चर्चा करू. तर NDPS ॲक्टकडे येऊया. गांजाच्या फुलांचे आणि फळांच्या शेवटच्या टप्प्याला आपण गांजा म्हणतो. जेव्हा तुम्ही फुलांचा आणि फळांचा शेवट काढून टाकता, तेव्हा जी पाने किंवा बिया राहतात पण शेवट सोबत नसतात, त्यांना आपण भांग म्हणतो. आपण व्याख्याचा भाग पाहू. तर व्याख्या काय सांगते की गांजाच्या फुलांच्या आणि फळांच्या शेवटच्या टप्प्याला आपण गांजा म्हणतो. पण त्याचबरोबर जर आपण कलम 2 उपकलम 3 क वाचला तर त्यात म्हटलं आहे की कॅनॅबिसच्या वरीलपैकी कोणत्याही रूपाचे कोणत्याही तटस्थ द्रव्यासह किंवा अशा द्रव्या वाचून बनवलेले कोणतेही मिश्रण किंवा त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय. आता बघा, हीच एक गोष्ट स्पष्ट करते की जप्त केलेला गांजा वेगळा करायची गरज नाही, कारण एकतर ते शक्य नाही आणि दुसरं म्हणजे तो पदार्थ गांजा म्हणूनच विकला जाणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा पोलिसांनी कोकेन, हेरोईन किंवा मेफेड्रॉन जप्त केले, तर त्याच्यात तटस्थ पदार्थ मिसळलेले असतात. पण कुठल्याही ड्रग्सच्या बाबतीत तटस्थ पदार्थ वेगळा केला गेला नाही म्हणून जामीन दिला जात नाही. गांजाच्या व्याख्येत गांजा कशाला मानलं जाईल हे नमूद करण्यात आले आहे, कारण पानं आणि बिया हे भांगमध्ये मोडतात आणि भांग NDPS ॲक्टची विषयवस्तू नाही. पण जर या गांजात पानं, बिया, देठ, काड्या मिसळले गेले तर आता त्यांना भांग न मानता तटस्थ पदार्थ मानला जाईल व गांजाचं संपूर्ण वजन गृहीत धरलं जाईल. आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालयाचं या विषयावर काय मत आहे. तर त्यासाठी आपल्याला बघावं लागेल हिरा सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2020चा रिपोर्टेबल जजमेंट आहे. जर पोलिसांनी एखादा गुंगीकारक औषध किंवा मनोप्रभावी पदार्थ जप्त केला आणि तो पदार्थ इतर साध्या वस्तूंमध्ये उदाहरणार्थ खोड, पानं, साखर पावडर वगैरे मिसळलेला असेल तर त्या साध्या वस्तू वेगळ्या काढून फक्त शुद्ध औषधाचं वजन मोजायचं नाही, संपूर्ण मिश्रणाचं वजन धरलं जातं आणि त्यावरून ठरवलं जातं की जप्त केलेले प्रमाण लहान आहे, मध्यम आहे की व्यापारी प्रमाण आहे. हिरा सिंग या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की NDPS कायदा हा कायदा गुंगीकारक औषधं आणि मनोप्रभावी पदार्थ यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कठोर शिक्षा करण्यासाठी बनवलेला आहे. कोर्टाने स्पष्ट केलं की कायदेमंडळाचा हेतू असा कधीच नव्हता की मिश्रणात असलेले तटस्थ पदार्थ वेगळे काढावेत आणि फक्त शुद्ध औषधांचं वजन मोजावं. उलट जप्त केलेल्या संपूर्ण मिश्रणाचं वजन धरूनच ठरवलं पाहिजे की ते प्रमाण लहान आहे की व्यापारी प्रमाण आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध करुणा शंकरपुरी 2022 या प्रकरणात हिरा सिंग प्रकरणावर आधारित राहून खाली निरीक्षण केले आहे. जप्त झालेल्या चरसच्या नमुन्यावर गुणात्मक आणि मात्रात्मक अशा दोन्ही चाचण्या करण्यात आल्या, पण या चाचण्या ड्रगच्या प्रमाणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या तत्त्वांना पूर्णपणे लागू पडत नाही. कारण हिरा सिंग निर्णयात कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की जप्त झालेल्या मिश्रणाच्या बाबतीत तटस्थ पदार्थ वेगळे काढले जाणार नाहीत. औषधांचा जेवढा प्रत्यक्ष वजन आहे आणि ते तटस्थ पदार्थ वजन धरूनच एकूण प्रमाण ठरवलं जाईल. ह्याच आधारावर लहान प्रमाण की व्यापारी प्रमाण हे निश्चित केलं जातं. या निर्णयावरून आणि NDPS कायद्याच्या व्याख्या समजून ही गोष्ट स्पष्ट होतोय की ड्रग्स कुठलाही असो, तटस्थ पदार्थ सोबतच त्याचं वजन गृहीत धरलं जाईल आणि काही वेगळं करायची गरज नाही. आता आपण माननीय बॉम्बे हायकोर्टच्या निकालावर नजर टाकू. प्रवीण अनिल नरभवर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यातही सुप्रीम कोर्टच्या हिरा सिंग प्रकरणाचा उल्लेख घेतलेला आहे. त्याच्यात असं म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टाने हिरा सिंग प्रकरणात हेही नमूद केले आहे की बेकायदेशीर औषधे फार क्वचितच शुद्ध स्वरूपात विकली जातात. ती जवळजवळ नेहमीच इतर पदार्थांमध्ये मिसळलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्मित औषध किंवा तयारीमध्ये असलेले एकूण वजन, ज्यामध्ये तटस्थ पदार्थही समाविष्ट आहेत, तेच विचारात घेतले पाहिजे जेव्हा लहान प्रमाण किंवा व्यापारी प्रमाण ठरवलं जातं.
अशा प्रकारे अर्थ लावला गेला तरच NDPS कायद्याचा उद्देश आणि हेतू साध्य होईल. म्हणून शेवटी निष्कर्ष असा की गांजामध्ये जर पानं, बिया, खोड आणि देठ मिसळलेले असतील तर ते वेगळे काढायची गरज नाही. पूर्ण वजन एकत्र धरूनच त्याला गांजा मानलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.